Co-powered by Techno. सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंना भेटले तर एकादशी गेली निर्जळीकडे अशा प्रकारची अवस्था आहे. दोघांमध्येही काही ताकद नाही, दोघांना काही राजकीय अस्तित्व नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता देशभरातल्या मोदी विरोधकांना भेटणं एवढा एकच कामधंदा राहिला आहे, कारण जनतेत त्यांना काही स्थान नाही. देशात 3-4 फ्रंट आहे. भाजपला मदत करतो, देशाच्या देतात काय लेनदेन काय नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत हे मानसिक रोगी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी बनते म्हटल्यानंतर ते अस्वस्थ झालेत. कारण महाविकास आघाडीमध्येच उद्धव ठाकरेंच्या गटाला 100 जागासह मिळणार नाही आहेत आणि त्याच्यामुळे भ्रमिष्ट होऊन संजय राऊत वेड्यासारखं काहीही बडबडत आहेत. त्याच्याकडे महाराष्ट्राची जनता दुर्लक्ष करते. जितेंद्र आव्हाड त्याची सुद्धा आरक्षण विरोधी भूमिका असेल तर त्यांनी स्पष्ट करावे. अहिल्यादेवी बी नगराच्या सहकारी बँकेत 700 करोड पदाची भरती, बँकेच्या भरतीच्या आरक्षण लागू होणार नाही. भरतीच्या जाहिरातीच्या प्रती जितेंद्र आव्हाडांनी केले ट्विट. जितेंद्र आव्हाडांना खोटं नाटं ट्विट करण्याची सवयच आहे. परवा लाडक्या बहिणीच्या संदर्भात तसंच खोटं ट्विट केलं, मग त्यांना ते ट्विट मागे घ्यावं लागलं. आरक्षण रद्द करण्याचं काम कोणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं. ते मराठा आरक्षण टिकू शकले नाहीत, ओबीसी आरक्षणसुद्धा टिकू शकले नाहीत. ही सगळी आरक्षणं देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्यातल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं, EWSचं आरक्षण दिलं, ओबीसीनं आरक्षण दिलं आणि या आरक्षणासहित सर्व नोकर भरत्या करतायत. जितेंद्र आव्हाड खोटं बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत. म्हटलं जितेंद्र आव्हाड खोटं ट्विट करतात, त्यांची माहिती 100% खोटी आहे अशा कुठल्याही पद्धतीची बाब नाही. सहकार क्षेत्रातल्या सर्व लोक त्या कायद्याप्रमाणे काम करतात आणि सहकार क्षेत्रात सुद्धा आरक्षण आहे, त्या आरक्षणाप्रमाणेच सगळं काम होणार. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.